अमिताभ बच्चन एकदा म्हणाले होते की जर कुणी मला माझी जात विचारली तर मी भारतीय असं सांगेन. म्हणजेच काय तर अजात असं सांगेन. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे अजात ही भानगड तरी काय? तर थांबा, ही स्टोरी भन्नाट आहे. तर मंडळी, राज्यात अजात नावाची सुद्धा एक जात आहे आणि एवढंच नाही तर शासकीय कागदोपत्रात सुद्धा त्याचा उल्लेख आहे. पण ही जात आली कुठून आणि कशी तयार झाली? तर ही सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 1930च्या दशकात अमरावतीच्या मंगरुळ दस्तगीर गावात गणपती महाराज भाबुतकर नावाचे संत होते. वारकरी संप्रदायाशी जोडलेले हे महाराज समाजातील जातीय भेदभाव पाहून अस्वस्थ झाले. त्यांनी ठरवलं जात सोडा एक व्हा आणि खरंच त्यांच्या अनुयायांनी आपली जात सोडून टाकली. आणि इथेच एक ट्विस्ट आला. काळ पुढे गेला, भारत स्वतंत्र झाला, जनगणना, शासकीय फॉर्मसाठी जातीचा प्रश्न आला. मग अशा लोकांना काय म्हणायचं? तर ते झाले अजात, म्हणजे कोणतीही जात नसलेले. आणि हळूहळू हा शब्दच त्यांची जात बनली. मंडळ कमिशन आलं, ओबीसी आरक्षण लागू झालं आणि काय सांगू, ज्या लोकांनी जातीचा त्याग केला त्यांचीच अजात नावाची नवी जात ओबीसीत समाविष्ट झाली. आहे की नाही गमतीदार? आता सांगा, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दल आधी माहिती होतं का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रील शेअर करायला विसरू नका.